तर शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी एकूणच जो काही ध्वजारोहण सोहळा झाला आणि त्यात जी बैठक होती त्या बैठकीवरनं संताप व्यक्त केलाय। त्यामध्ये आमदारांना सन्मानजनक बैठक दिली गेली नाही असा दावा आहे त्यांचा। प्रशासन आमदारांना सन्मानजनक वागणूक देत नाही असा आरोप त्यांनी केलेला आहे। अधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या पत्नी पहिल्या रांगेत बसतात तर आमदारांना दुसऱ्या रांगेत बसवलं जातं। यामुळे नीलम गोऱ्हे यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे आणि याची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे असं देखील सांगितलं। मला त्याच्यामध्ये मला स्वतःला वैयक्तिकरित्या सगळे ओळखतात, त्यामुळे त्यांनी माझी ताबडतोबच व्यवस्थित बसण्याची व्यवस्था केली। परंतु मी एक पाहिलं की अधिकारी आहेत आणि स्वातंत्र्य सैनिक, त्याच्यापैकी स्वातंत्र्य सैनिक ना पहिल्या रांगेत त्यांनी ठेवली होती व्यवस्था, ती एकदम छान होती। पण स्वातंत्र्य सैनिकांच्या मागे अधिकारी असायला पाहिजे होते, तर त्याच्याऐवजी त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या मागे आमदार ठेवले। तर या संदर्भामध्ये हे अनेक वर्ष मी पाहते, तर मी माननीय बावनकुळेजी चंद्रशेखर बावनकुळे जे आपले महसूल मंत्री आहेत आणि ज्यांच्या अंडर विभागीय आयुक्त आणि असतात, तर हा राज्यस्तरावरचाच प्रश्न आहे। तर मला असं वाटतं केवळ आमदारांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न नाही आहे, स्वातंत्र्य सैनिकांच्या मागे पण अधिकारी असावेत, स्वातंत्र्य सैनिकांच्या मागे बाकीचेही लोक असतील। परंतु अनेक निवृत्त अधिकारी, मी त्यांचा सन्मान करते, ते सर्वजण पहिल्या रांगेत येऊन बसलेले होते आणि आमदारांना मात्र या पद्धतीने जी वागणूक दिली गेली या संदर्भामध्ये मला आत्तापर्यंत एक दोनदा जाणवलं होतं, पण आज अगदी स्वतः बघायला मिळालं। याच आसन व्यवस्थेचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी। बघूया। देशभरात उत्साहात भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा केला जातोय। पुण्यात राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं आणि यावेळी पुण्यातील सगळे महत्त्वाचे अधिकारी, मग ते IAS असतील, IPS दर्जाचे अधिकारी असतील, हे या कार्यक्रमाला उपस्थित होते। कारण की राज्यपालांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला होती आणि यावेळी पुणे शहरातील लोकप्रतिनिधी देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते। हा कार्यक्रम पार पडल्यानंतर शिवसेनेच्या नेत्या आणि आमदार नीलम गोऱ्हे यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केलेला आहे की ज्यावेळी या कार्यक्रमाला आमदार येत असतात तर आमदारांना अधिकाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या पत्नीच्या पाठीमागे बसण्याची व्यवस्था केली गेली। त्यामुळे प्रशासन जे आहे ते आमदारांना सन्मानपूर्वक वागणूक देत नसल्याचा आरोप जो आहे तो नीलम गोऱ्हे यांनी सध्या केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यांनी याबाबत तक्रार करताना असं देखील सांगितलं, मुंबईमध्ये काही कार्यक्रमांमध्ये अधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या पत्नी देखील पहिल्या रांगेत बसलेल्या असतात, पुण्यात देखील तीच परिस्थिती आहे आणि त्यानंतर दुसऱ्या रांगेत आमदारांना बसवलं जातं आणि आमदारांचा अवमान केला जातोय, अशा प्रकारचा आरोप जो आहे तो नीलम गोऱ्हे यांनी केलेला आहे। आणि आता आपण ज्या ठिकाणी हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला त्या ठिकाणच्या बैठक व्यवस्था पाहतोय। आपण पाहतोय की ही पहिली रांग आहे आणि या ठिकाणी महापौर, माननीय मंत्री आणि स्वातंत्र्य सैनिक यांची पहिली रांग आहे आणि दुसऱ्या रांगेत जर आपण पाहिलं तर खासदार आणि आमदार यांना दुसऱ्या रांगेत बसवलं गेलं। तर या ठिकाणी आपण पाहतोय की जर समोरची ही अख्खी पहिली रांग जर आपण पाहिली तर यावर सगळे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना बसवलं गेलं आणि तसं या ठिकाणी नावे देखील लिहिण्यात आलेले आहेत। त्यामुळे अधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या पत्नी असतील यांना सन्मानजनक वागणूक दिली जाते, मात्र आमदारांना थेट दुसऱ्या रांगेत बसवलं गेल्यामुळे सध्या नीलम गोऱ्हे यांनी मोठी नाराजी व्यक्त केलेली आहे आणि याबाबतची तक्रार जी आहे ती मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचं देखील नीलम गोऱ्हे यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। कॅमेरा पर्सन निकेतन मानेसह अजिंक्य धायगुडे, NDTV मराठी, पुणे।